नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी. आजपासूनचा नवीन हवामान अंदाज. आपण सांगितलं होतं की 8 जूनला पावसाला सुरुवात होईल, तर 8 जूनपासून राज्यामध्ये म्हणजे पावसाला सुरुवात झाली. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं होतं, 2019ला अशीच परिस्थिती झाली होती. 2019ला मान्सून केरळमध्ये आल्याच्या नंतर एक अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार झालं होतं आणि चक्रीवादळ तयार झालं आणि जर मान्सून जर तिथं आला तर मग चक्रीवादळामध्ये काय होतं, मान्सूनचे जे सोप्यासोबत सांगतो ते ढग ती म्हणजे चक्रीवादळ स्वतःसोबत घेऊन जातं, म्हणून अशी परिस्थिती झाली. पण तरी सगळं शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पण काय होतं मग तशी परिस्थिती झाल्याच्या नंतर त्या वर्षी पुरेपूर पाऊस येतो. म्हणजे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 2023मध्ये म्हणजे जशी 2019ला परिस्थिती झाली तशी आता म्हणजे यावर्षी देखील झाली. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनो म्हणजे 2023मध्ये काय होणार आहे, आता परत आता पुरेपूर पावसाला सुरुवात होणार आहे आणि पुरेपूर पाऊस आल्याच्या नंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाऊस जास्त पडतो म्हणजे कमी दिवसात जास्त पाऊस पडतो. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता हे जे चक्रीवादळ आहे ते चक्रीवादळ काय होणार आहे, गुजरातच्या किनाऱ्याकडे जाणार आहे. पण चक्रीवादळ उलटं फिरत असताना तुम्हाला एक सांगतो, चक्रीवादळ असं सोयीचं फिरत नाही, चक्रीवादळ असं उलटं फिरतं बघा. उलटं फिरत असताना समजा मुंबईतून जात असताना त्याच्या एका पंखानं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो म्हणजे उद्या 10 जून, 11 जून, 12, 13, 14पर्यंत वेगवेगळ्या भागात असा विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनो त्याच्यानंतर 18 जून ते 22 जून दरम्यान परत एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर 26 जूनच्या नंतर परत एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे, म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात द्यायचं. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांना पेरणी करत असताना एक स्वतः शेतकरी असल्यामुळं, स्वतःचा हाडाचा शेतकरी असल्यामुळं तुम्हाला एक सांगू इच्छितो, पेरणी करत असताना काय करायचं, शेतामध्ये जायचं, शेतामधली जमिनीमधली ओल बघायची. एक जर समजा ओल गेली तर तुमची पेरणी करायला काही हरकत नाही, म्हणून हा पेरणीचा निर्णय घ्यावा. पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जर तुम्हाला एक म्हणजे माहीत असं सांगतो की समजा आता ह्या जूनच्या समजा 15 दिवसामध्ये 20 जूनच्या आज आपण सोयाबीनची पेरणी केली तर 20 जून ते समजा 20 जून ते 20 जुलै 20 जुलै ते 20 ऑगस्ट 20 सप्टेंबर आणि म्हणजे 3 महिने होले म्हणजे 90 दिवस होता आणि 20 ऑक्टोबर म्हणजे जवळपास 4 महिने होते. नेमकं समजा 20 जूनच्या आता आपण समजा सोयाबीनची पेरणी केली आणि पाऊस यावर्षी जाणार आहे 26 ऑक्टोबरला, तर त्याच्यामुळे आपली सोयाबीन नेमकी पावसात गवस होते. म्हणून काय करायचं, सोयाबीनचा त्या कालावधी बघा, म्हणजे कालावधी किती दिवसाचा कालावधी पेरणी करायची आणि त्यावेळेस मग पावसात सापडते का हे बघून तुम्ही तुमच्या जाती निवडा, वेगवेगळ्या कालावधी करा. म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, सर्व शेतकऱ्याला अंदाज आजचा म्हणजे परत एकदा सांगू इच्छितो, आज आहे 9 जून. आज सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त उद्यामध्ये 10 जूनपासून राज्यामध्ये 10, 11, 12, 13, 14 जूनपर्यंत राज्यामध्ये ह्या 4-5 दिवसात विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. काही काही ठिकाणी जास्त पडणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या शेतकऱ्याचा ह्या अंदाजापासून फायदा केला जाईल, ही सर्वांना सांगू इच्छितो.